पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबई आणि ठाण्यामध्ये जाहीर सभा आहे आणि ठाण्यामधल्या कासरवाडवली या ठिकाणी मी सध्या उपस्थित आहे। भूमिपूजन, उद्घाटन आणि लाभ वितरण सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकासाचं जे नवीन पर्व आहे ते सुरू केलं जाणार आहे असं वारंवार बोललं जात होतं। पण त्याचे हे सगळे बॅनर्स, पोस्टर्स आणि हा सगळा माहोल आपण या ठिकाणचा पाहतोय। दुरून लांबून या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आता सभेसाठी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणी आहेत सरकारच्या आणि आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। लाडक्या बहिणीचा लाभ मिळालाय का तुम्हाला? हो, मिळाला आहे। आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे। आज देशाचे पंतप्रधान या ठिकाणी पोहोचतायत। खूप आनंदाचं वातावरण आहे आज। तुम्ही सगळे? आम्ही शाळवरनं, कल्याण शाळवरून। हो, शाळ कल्याण। नवीन भेट सुद्धा देणार आहे भाऊबीजेची आणि 3000 रुपये खात्यामध्ये पडणार आहे असं अजितदादांनी यावेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही सगळे उत्साही आहात का? दादांचे सरकार चांगलं काम करते असं वाटतं तुम्हाला? हो हो, सरकार चांगलं करते। केवळ हो, खरंच सरकारला तुमच्या लाडक्या भावांना 3 लाडके भाऊ काय सांगू इच्छित? आम्ही सरकारला आमच्या लाडक्या भावांना खूप दीर्घायुष्य द्यावं आणि आमचं कायम स्वरूपी आमचा भाऊ आमच्या पाठीशी राहावं असं आम्हाला वाटतं। बहिणी, तुम्ही काय म्हणाल? आपण तेच म्हणणार। आपण पाहतोय उत्साह आहे, आनंद आहे आणि लाडक्या भावांना दीर्घायुष्य मिळावं अशी कामना सुद्धा या ठिकाणी या सगळ्या महिलांकडून केली जाते। तर दुसरीकडे आपण हे दृश्य बंदोबस्त या सभास्थळी आणि सभास्थळी आपण जर पाहिलं तर पूर्व मुक्त मार्ग विस्तार, छेडानगर ते घाटकोपर आणि आनंदनगर ठाणे, त्यासोबतच ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन आणि ठाणे महापालिकेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन, त्यासोबतच मुंबई मेट्रो लाईन 3 आरे ते BKCचं उद्घाटन होणार आहे। नैनानगर रचना परियोजना पायाभूत सुविधा कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे आणि मोठमोठे होर्डिंग्स, पोस्टर्स जे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि मुख्यतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडके भाऊ या आशयाचे जे बॅनर आहेत ते आपण पाहतो या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असं लिहिलं आहे। लाडके भाऊचे जे पोस्टर्स आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा होर्डिंग्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि लाडके भाऊ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असं यावर आशा आहे आणि हे सगळे जे होर्डिंग्स आहेत हे कटआउट हे सगळे महिलांना दिले जाईल आणि हजारोच्या संख्येने हे कटआउट्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। ही आतली दृश्य आपण पाहतोय की चेकपोस्ट तयार करण्यात आलेली आहे आणि या चेकपोस्टवरती जर आपण पाहिलं तर काळ्या रंगाचे कुठलेही कपडे या ठिकाणी चालणार नाही आहेत आणि त्यामुळे बाटल्यासुद्धा या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली नाही आहे। बाटल्यासुद्धा आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही। काळ्या छत्र्या, काळ्या कपडे हे सगळं या ठिकाणी बॅन करण्यात आलेलं आहे आणि कडेकोट सुरक्षा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानंतरच आतमध्ये जो आहे तो प्रवेश या ठिकाणी दिला जातो। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इथे पोहोचतील तेव्हा ते नेमकं काय भाष्य करणार आहेत आणि महाराष्ट्राला आणखी काय काय मिळणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।